हे बघा, एका खास कारणासाठी मीटिंग बोलवली आहे मी. हा जो प्रोजेक्ट आहे हा खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी आणि हा आपल्याला मिळवायचाच आहे. हा आपल्या कंपनीसाठी खूप प्रॉफिट देणार आहे. हो, मी अश्युरन्स देते तुम्हाला. तुम्ही ओव्हरटाईम करा, तुम्हाला ओव्हरटाईम मिळेल, बोनस मिळेल आणि ऐका ना, ह्या सगळ्यांची रिफ्रेशमेंटची सोय पण करा. दिवस रात्र सगळ्यांनी कामं करा प्लीज, माझी रिक्वेस्ट आहे. हो, कुठल्याही परिस्थितीत हा प्रोजेक्ट आपल्या हातून नाही गेला पाहिजे. कळतंय तुम्हाला सगळ्यांना? आणि अजून एक महत्वाची गोष्ट, जी लोक सुट्टीवर गेलेत त्यांना ताबडतोब बोलवून घ्या. आपल्याला भरपूर मॅनपॉवर लागेल. खूप मोठा प्रोजेक्ट आहे आपल्या कंपनीसाठी. आपल्याला खूप प्रॉफिट होईल याच्यातनं. सो प्लीज माझी रिक्वेस्ट आहे की जीव तोडून काम करा. नक्की नक्की तुम्हाला सगळ्यांना ओव्हरटाईम मिळेल याची मी खात्री देते. तुम्हाला कळत कसं नाहीये? नॉक करून येता येते तुम्हाला? दिसत नाही एवढी महत्वाची मीटिंग सुरू आहे इथे? तुम्ही सिनियर एम्प्लॉई आहात ना कंपनीचे, मग असे कसे वागू शकता तुम्ही? साधे मॅनर्स नाहीत तुम्हाला की नॉक करून यावं? अहो, रागव नको तर काय करू, ह्यांना कळत नाही का आपण किती महत्वाच्या मुद्द्यावर बोलतो? हे कळत नाही ह्यांना. बरं ऐका, तुम्ही सगळे आता कामाला लागा. या आता. हो, काही मदत लागली तर मी पण इथे आहे अवेलेबल. मी पण घरी जात नाहीये. कळलं? या आता कामाला प्लीज. काका, एक मिनिट थांबा. हे बघा, नाही माझं चुकलंय, मला माफ करा. तुम्हाला कळतंय ना की आपल्या कंपनीला किती मोठी ऑर्डर मिळाली आहे. सॉरी. परत मी अशी तुमच्यावर नाही ओरडणार. मी तुम्हाला मुलीसारखी येऊ. समजून घ्या ना माझी मनस्थिती. प्लीज रागवू नका. हा, या तुम्ही आता. तुम्ही सगळे या आता, आपण कामाला लागूया.